जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या लेण्यातील ही 12व्या क्रमांकाची लेणी आहे। ही आपण जर बाहेरून बघितली तर 3 मजली इमारत बांधल्यासारखी ही लेणी त्यांनी त्या काळात कुठलेही तंत्रज्ञान नसते वेळेस कोरलेली आहे। मध्ये आपल्याला तथागत गौतम बुद्धांच्या विविध मूर्त्या कोरलेल्या दिसतात। आपण ते पुढे समोर बघणार आहोतच। त्याच सोबत इथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या देखील कोरलेल्या आहेत। आपण पुढे त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी बघणार आहोत। मध्ये भव्य अशी तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ असलेली मूर्ती आहे, ती देखील आता आपण बघणार आहोत। आपण मधल्या बाजूस हे आपल्याला मोठमोठे खांब दिसतात। आपल्याला एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर आपण ज्या पद्धतीने पिलर घेतो त्याच पद्धतीने या ठिकाणी पिलर दिसत आहेत, पण हे त्यांनी कोरलेलेच आहेत। तथागत गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रतिमा त्यांनी कोरलेल्या आहेत। आपण 12 क्रमांकाच्या लेणीतील हे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बघत आहोत। मध्ये अंधार असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही। ही मूर्ती आपण पाहू शकता। मध्ये अत्यंत आपण जवळून ही मूर्ती बघत आहोत। आणि या साईडला आपण वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या वर लहान आकारा साईजच्या आहेत आणि खाली ह्या वरच्या साईडला लहान लहान मूर्त्या आहेत। अप्रतिम कलाकृती। जी गोष्ट आज आपल्याला शक्य वाटत नाही ती गोष्ट त्यांनी त्या काळात कोरीव या डोंगरामध्ये कोरलेले आहेत। वो इधर आए भी होंगे। ये तोड़ डाले, ये भी अच्छी है मूर्ति। ये ठीक है, इसका हाथ तोड़ है ना। आपण या मूर्तीकडे पाहू शकता। या मूर्तीचा हात तुटलेला आहे। म्हणजे नंतरच्या काळामध्ये काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी हे असं घाणेरडं कृत्य केलं असावं। ही बाहेरच्या साईडची मूर्ती कोरलेली आहे। आपण आता वरच्या मजल्यावर जात आहोत। पायऱ्याच्या बाजूलाच ह्या मूर्त्या डोंगरात कोरलेल्या बघायला मिळतात। आता ह्या पायऱ्या आहेत, वर अंधार आहे। येथे आपल्याला या शिळेवर हस्ताक्षर दिसत आहे। वरच्या मजल्यावरील ह्या मूर्त्या आहेत। हे स्तूप पाहू शकता।
वरच्या मजल्यावर हे जी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आपण खाली बघितले तर त्या मूर्तीच्या समोर दार आणि लॉक नव्हतं, पण या ठिकाणी वरच्या मजल्यावरील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर एक दार आहे, त्याला लॉक करून आहे. ही मूर्ती पाहू शकता आपण. मध्ये अंधार आहे.